अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि याचा मोठा फटका माधान गावाला बसलेला आहे। पुराचा वेढा अक्षरशः या गावाला होता। आता कुठेतरी पाणी ओसरलेलं आहे, परंतु अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे। अनेक घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। आता जे आहे ते आवरासावर सध्या नागरिकांच्या वतीनं सुरू झालेले आपण बघू शकतो। या घरामध्ये जवळपास इथपर्यंत पाणी होतं, टोंगळी मांड्याने एवढं पाणी होतं। आता ते पाणी काढायला सुरुवात झालेली आहे। इस्त्री प्रेस करणाऱ्या काकांचं हे संपूर्ण घर आहे आणि मोठ्या प्रमाणावर या घरात पाणी शिरल्याने जे आहे ते नुकसान झालेलं आहे। या बाजीपर्यंत खाटेच्या वर जे आहे ते पाणी होतं। काकू, मोठं नुकसान झालेलं आहे। किती वाजता पाऊस आला या भागात? म्हणजे हा 1 वाजता आलं पाणी, पूर्ण 1-1:30च्या दरम्यान आलं। हो, आणि आम्ही निरा पाणी काढून राहिलो खूप किती वेळचं। काय नुकसान झालं पावसामुळे? आणि जेव्हा पाऊस आला, पूर आला, तेव्हा तुम्ही कुठे होता? आम्ही घरी पणच होतो। हो, हे पोते पण सगळे खराब झाले, गहू घेऊ लोकांचं धान्य हे आपले कपडे गिपडे सगळे खराब झाले। आता आम्हाला ते भरपूर द्यायला लागते करून। हो, सगळं म्हणजे जेवायला आम्हाला हे नाही राहिलं, धान्य सगळं ओलत झालं ना। किती वेळ पाऊस होता घरात? पप्पा लय 4-5 घंटे पाणी होतं। आपण बघू शकतो जीव मुठीत देऊन अक्षरशः हे नागरिक या ठिकाणी होते। आपण बघू शकतो या ठिकाणी देखील पाऊस पाणी काढण्याचं आता कार्य जे आहे ते काम सुरू झालेलं आहे। घरात पाणी होतं, देवघरापर्यंत या ठिकाणी पाणी गेलं होतं। अन्नधान्य जे आहेत ते संपूर्ण या घरामधलं या पावसामुळे भिजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे छोटंसं घर आहे आणि या घरात बघू शकतो इकडे भयंकर अशी परिस्थिती आहे। पेट्या आहेत ज्यामध्ये सरकारी काहीतरी सरकारी दस्तावेज असते, ते दस्तावेज देखील खराब झालेले आहेत। किचन आहे या घराचं आणि या किचन मध्ये जर पाहाल तर आपण मांडी टोंगाळ इतकं पाणी होतं आणि अशा पद्धतीनं जे महत्त्वाचे काही कागदपत्र असतात ते पूर्ण पावसामुळे भिजलेले आहेत। काही जण आपली आयुष्याची पुंजी, छोटे मोठे काही पैसे असतील किंवा धान्य, कागदपत्र संपूर्ण या पावसामध्ये खराब झाले, ओल झाले। हा गॅस आहे स्वयंपाक करायचा, ह्या गॅसचा वर इथपर्यंत अक्षरशः या संपूर्ण घरामध्ये पाणी होतं। धान्य वर्षभरासाठी शेतकरी असतील किंवा मग सर्वसामान्य लोक वर्षभराचं धान्य आपल्या घरामध्ये साठवून ठेवत असतात, ते धान्य देखील या ठिकाणी खराब झालेलं आहेत। इस्त्री व्यवसाय, इस्त्रीचं दुकान या काकांचं होतं आणि त्यामुळं लोकांचे जे कपडे होते प्रेस करायला घेतले ते कपडे देखील ओले झालेले। काका आपल्या सोबत आहे। काका, किती वाजता पाऊस आलेला आहे? नुकसान तुमच्या घरचं मोठ्या प्रमाणावर जे आहे ते नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगणार, कशी परिस्थिती होती, किती वाजता पाऊस? एका दमानच पाऊस आला, म्हणजे पाणी पाऊस झाला चालू का नाही तर म्हणजे काढताच आलं नाही सामान किती वाटतं। किती नुकसान झालं, किती घरांचं नुकसान झालं या भागात? त्या भागात तर जवळ 50-60 लोक झाले कमसे कम। पहिलंच घर माझं चार्टिंगवरचं आहे, तुळी नाल्याला संगम इथंच आहे आणि संगम झाल्यानंतर त्याला पाणी जास्त आलं, याचं पाणी मागं येते, याला पाणी जास्त याच पाणी येते, तर पूर्ण पाणी म्हणजे 5 मिनिटात पुढच्या पुढात तलाव भरला, म्हणजे निघाले भेट नाही पडलं अजिबात। गहू गेले, पोतं वाद दिलं, पुढे फेकून दिले आणि तुरीमध्ये थोडेसे 10 क्विंटल तेही गेले। लोकांचे कपडे होते ते म्हणजे पाणी गायवट झाले पुढे ते उडते। तुम्ही इस्त्री प्रेसचं काम करतो मी। लोकांचे कपडे पण वाया गेले? हो, वाया गेलेच ना। 2-4 दिवस गेले वाहत, म्हणजे पकडता एकदम खुर्चीवर कपडे होते त्यातले वाहत गेले। यापूर्वी कधी पाणी आलं होतं का असं? 1907 मध्ये पाणी आलं होतं। किती? 1907 मध्ये, 1907 7 मध्ये, तर तेही पाणी इतकंच होतं। त्यावेळेला माझं त्या मातीचं होतं, पूर्णच पडलं होतं, काहीच नव्हतं राहिलं अजिबात, म्हणजे खायसाठी अन्न नव्हतं राहिलं अजिबात। आता काय व्यवस्था आहे घरी जेवणाची वगैरे? आता काय व्यवस्था काही नाही, आटाही गेला सगळं वायाच। कोणी आलं होतं का भेट द्यायला प्रशासन? नाही, कोणीच नाही आलं। काका, काय घरात पाणी होतं तेव्हा तुम्ही कुठं होतात? आम्ही त्या इथं भरलो बाजूवर, एक बास पुरी भरली होती एका जमानं। बाजूवर उठलो आम्ही, बाहेर निघालो, म्हणून बाहेर गेलो आणि तिकडला फार किती वाटत असेल? किती वाटते तर साप आलते, 2 मोठे, 2 साप आलते मोठे। एक साप पाणी काढून फेकून दिला, तसंच पहिला आम्ही भेट घालायची। दार लावलं, म्हणजे दार लोटल्या गेलं, पाणी लोटच्या लोट पाणी त्याला, इतका लोट आला का बस वेगळाच पाणी आलं। आता काय व्यवस्था घरी? काही नाही, काय काही तिथं संपूर्ण ओलं आटे त्याला ओला फेकून दिला तो। आता आम्ही बाहेर पोतो आठ्यात होतं, डब्बा होता पिपाचा, पिपा फेकून दिला डब्बा आटा। आता काहीच नाही, खाल्लं दिसे काय। आता काका, काय आवाहन करणार तुम्ही प्रशासनाकडे? काय देणार आता? पैसे दिले तर काय देणार, किती दिन पैसे? लोकांचे कपडे गेले, लोकांचे कपडे बेकार झाले, डाग पडलेले आहे। गावात गायात फाटले कपडे, म्हणजे गायांचे बेकार। किती ड्रेस होते? तरी 10-12 दिवस होते कमसे कम। ते भरून द्यावं लागतं? हो, भरून द्यावं लागणार.
बघू शकतो हे काका आहेत, छोटंसं इस्त्रीचं दुकान आहे यांचं आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह असते. आणि अशातच आज पाणी आलं आणि पाण्यामुळे जे आहे ते होत्याचं नव्हतं झालं, मोठं नुकसान झालं आणि त्यामुळं डोळ्यातलं पाणी जे आहे ते त्यांचं थांबत नाही आहेत. नुकसान संपूर्ण झालं. आता ही भर कशी काढायची, लोकांचे इस्त्रीचे जे कपडे आणले त्यांचे कपडे देखील कसे भरपाई करून द्यायची, अशी परिस्थिती जी आहे ती त्यांच्या पुढे उभी झालेली आहे. धान्य असेल, रोज आत्ता एक टाईमचा आता कसं जेवायचं हा देखील प्रश्न त्यांच्या समोर जो आहे तो निर्माण झालेला आहे. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, माधान, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.